आपल्यासोबत हांडेनिमगावचे दुसरे ग्रामस्थ आणि हांडेनिमगावचे ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव हे देखील आहेत. काय वाटतंय तुम्हाला, हे पाणी कधीपासून आलं आहे? काल संध्याकाळी 8 वाजल्यापासून पाणी आलेलं आहे. तर पाण्याचा दाब भला मोठा पाणीचा दाब आहे. तर रात्री 12च्या पुढं पाणी खूप वाढले. तसेच आत्तापर्यंत आता जवळजवळ 12 वाजले आहे, परत म्हणजे 12 वाजले आहे आता, तरी पाण्याने रस्ता जो रस्ता पूर्ण खचून गेला आहे. तर शाळकरी मुलं त्यांची उद्याच्याला पाणी ओसरले लय गैरसोय होणार आहे. तरी आम्ही याचा पाठपुरावा सतत केला, पण हा पूल जवळजवळ 10 ते 20 वर्षापासून तसाच आहे. कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला का हे पाणी ओसरलं, भले मोठे खड्डे पडलेले आहे, तरी लवकरच्या लवकर दुरुस्त करावी. तसेच यामध्ये असं एक विचारायचं की शाळकरी मुलांना सुट्टी भेटू शकते, पण आता काही गरोदर महिला आहे, डिलिव्हरीसाठी जायचं असेल किंवा एमर्जन्सी एखादा हृदयरोगाचा पेशंट असेल, यांनी जर एमर्जन्सी असं काही घडलं तर याला काही पर्याय व्यवस्था आहे का जाण्याची? याला काहीच पर्याय व्यवस्था नाही. एवढाच रस्ता आहे. अंतविधी झाला तरी पण जायला रस्ता नाही. दवाखान्यात कोणाला काही झालं तरी जायला एवढाच रस्ता आहे. तरी एवढा रस्ता लवकर तर लवकर दुरुस्त करून द्यावे ही प्रशासनाला आम्ही विनंती करतो. नमस्कार, काय नाव आपलं? मी अनंत सोपान रोडगे. काय काम करता तुम्ही? मी नगर MIDCला कामाला आहे. रोजचे अपडाऊन आहे, पण या नदीला पूर आल्यामुळे काल संध्याकाळपासून पूर चालू आहे. तरी आता तुम्हाला जाण्या येण्याची व्यवस्था जर नसेल तर कंपनी पगारी सुट्टी देते का? नाही देत. मग आता जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत तुम्ही सुट्टीच घेणार का? सुट्टी घेणार. दुसरं काही उत्पन्न साधन आहे तुमच्याकडे? काहीच नाही. काय अपेक्षा आहे तुमची या नदीच्या पुलासंदर्भात? काय वाटतं? तो पूल व्हायला पाहिजे. बरं तिथचा म्हणजे मागं राहिलेलं आहे. पुलाचा हे आलेलं आहे तरी बी ते होत नाही पूल. त्याला जातीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ओके, धन्यवाद सर. अण्णा बोलले असते. लगडे काय रे तिकडे स्वयंभू त्रिवेणेश्वर देवस्थान हांडेनिमगाव हा पूर आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली किंवा वरच्या गावामध्ये जास्त पाणी झालं तेव्हा प्रचंड असा हा नदीला पाण्याचा प्रवाह वाढत असतो. आणि आपण आत्ताच काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एमर्जन्सी कोणाचं काही दुखायला लागलं किंवा तिकडले लोक बघू शकता आपण की याच साईडला आहे गावाचे, आणि गावाच्या वरती जे राहणारे लोक आहे हे इकडे आहेत, म्हणजे गावाचा संपर्क तुटलेला आहे. इतर गोष्टीमध्ये काही करून आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते, पण एमर्जन्सी जर काही दुखलं तर जाणं येणं खूपच झालेलं आहे अवघड. तरी सर्वांना प्रशासनाला एक विनंती आहे की हा पूल काही आत्तापर्यंत अनेक आजी माजी आमदार खासदार होऊन गेले, पण या पुलाकडे सगळ्यांचंच नेहमी दुर्लक्ष राहिलेलं आहे. तरी पुनश्च एकदा प्रशासनाला आणि सर्व प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की आता तरी हांडेनिमगावकरांच्या व्यथा तुम्ही समजून घेणार का, की असे असंख्य या पुरामध्ये काही दुर्घटना जर झाल्या तर वाचणारं पेशंटसुद्धा वेळेत दवाखान्यात न गेल्यामुळं वाचू शकत नाही, अशी अवस्था या हांडेनिमगावची झालेली आहे. तरी कृपया आपण आता तरी या प्रश्नाकडे लक्ष घालावं आणि लोकप्रतिनिधींनी अशा पुराच्या पाण्यात एकदा तरी आमच्या हांडेनिमगावची भेट घ्यावी अशी मी विनंती करतो.
हंडेनिमगावमध्ये आज सकाळपासून ही पुराची परिस्थिती आहे. रात्रीपासूनच पुलावरून पाणी यायला लागलं होतं. काय वाटतं तुम्हाला? गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही बऱ्याचशा वेळेस खासदार आमदारांना सगळ्यांना पत्र दिले. गावातील रस्त्याचे पुलाचे खूप दुर्दशा होती. दरवर्षी पाणी येताना पुलं खंगळून जातो. रात्री बेरात्री एखादं पेशंट आहे, अचानक कोणाला दुखणं आलं तर रस्ता पास करायला आम्हाला खूप तकलीफ होती. पाणी वसरल्याशिवाय 2-2, 3-3 दिवस गावातून पलीकडे जाता येत नाही आम्हाला. आणि आमची खूप बिकट परिस्थिती. आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर कृपा करून आमचं थोडक्यात या पुलाचं काम मार्गी लावा. हे आमचं आमदार किंवा खासदारांना प्रेमाची मागणी आहे. आता हे नदीच्या वरचे जे लोक आहेत यांना गावात जायचं म्हटल्यावर कसं जावं लागेल? गावात जायचा संपर्कच नाही राहत. ज्यावेळेस पुलाचं पाणी कमी होईल त्यावेळेस गावात जाता येतं आम्हाला. आणि गावात जायचं म्हटलं तर पूल सगळा खंगळून गेलेला राहतो. त्यावेळेस भर टाकावं लागते. इकडून दगडं माती आणून टाकून जायला रस्ता करावा लागतो. ते पर्यायी व्यवस्था म्हणून ते रस्ता झाल्यावर मग गावाचा तेल मीठ आणायला गावात जावं लागतं. सध्या हा एकमेव रस्ता आहे ना? सध्या हा एकमेवच रस्ता आहे. दुसरीकडून रस्ताच नाही जायला. मग आज कामावरून समजा सुट्टी घ्यावं लागत असेल ज्यांना फाट्यावर जायचं. सर कामाला सुट्टी राहते, शाळेला सुट्टी राहते पोरांना. पेशंट कोणी आजारी पडला अचानक तर त्यांना पण नेता येत नाही, काही नाही. खूप अति दैनंदिन परिस्थिती होऊन जाते. हे पाठीमागचे लोक इथं थांबले आहेत. आता यांना जर जायचं म्हटल्यावर पाणी ओसरल्यानंतरच जावं लागेल का? हो, पाणी वाचल्यानंतरच जायचं. तोपर्यंत पाणी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत काहीच नाही करायचं, घरातच बसून राहायचं. ओके, धन्यवाद सर.